रमाई घरकुल योजनेशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीबाबत इम्तियाज जलील यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। बौद्ध समुदायाच्या खऱ्या लाभार्थ्यांना एजंटचा हस्तक्षेप न होता पैसे द्यावेत अशी मागणी इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। रमाई घरकुल योजना एससी समाजासाठी, बुद्ध समाजासाठी हे खूप एक चांगली स्कीम आहे की ज्याच्यामुळे गोरगरीब जे एससी समाजातले लोक आहे त्यांना आपल्या हक्काचा घर मिळावं यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आली होती। मागच्या 2-3 वर्षांमध्ये या स्कीम कशा प्रकारे महानगरपालिकामध्ये राबवण्यात येत आहे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे। कोट्यवधी रुपये कशा प्रकारे त्याची लूट होत आहे, जे गोरगरीब एससी समाजातले, बुद्धिस्ट समाजातले लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी, ते एजंट्स आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस फाइल्सच्या आधारावर हे पैसा त्या एजंट्सच्या अकाउंटवर ट्रान्सफर करत आहे याचा सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे। माझ्याकडे खूप सारे पुरावे आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे बोगस अकाउंट्सवर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एजंट्स कोण आहे तर एजंट्स याच समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे, जे आपल्याला स्वतःला पार्टीचे खूप आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे, हेच एजंट झालेले आहे। माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांना हक्काचा घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत अशा प्रकारचे एजंट्स, दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहे। आता एक फक्त मी आपल्याला सविस्तर जे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्या बाबतीत मी आपल्याला डॉक्युमेंट सहित हे सगळं प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी देणार आहे। फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा हे आपल्याला फाइल्स तयार करण्यात येतं की कोण कोण बेनिफिशरीज आहे, कुणाला हे पैसे मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी महानगरपालिकाने एक टेंडर काढलं की आपल्याला एक एजन्सी मार्फत हे सगळं करायचं आहे। ते एजन्सी नेमणुकीसाठी टेंडर काढण्यात आले। टेंडर होता 25 लाख रुपयाचा हे सगळं काम करण्यासाठी। 4 लोकांनी टेंडर भरले की आम्ही हे काम करतो आणि ज्यांना देण्यात आलेला आहे ते समाजाचे मोठे नेते आहे अशा वावरणारे जे लोक आहे, त्यांनी हे टेंडर त्यांना कोणत्या आधारावर दिले? जगात पूर्ण जगामध्ये असा उदाहरण असणार आहे की 90% बिलो ज्यांनी टेंडर भरलेला आहे त्यांना ते टेंडर देण्यात आलेला आहे। मी म्हटलं की कोणत्या आधारावर 90% बिलो कोण असं देणार आहे की 10% मध्ये मी काम करणार आहे? तर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्ही सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हो, हे ते आमच्या समाजाचं आहे म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहे। 10% मध्ये ते काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे। आता ते काम कोण करत आहे ते या शहरातले 2 एक्स कॉर्पोरेटर्स आहे, ते हे सगळं काम करत आहे। आणि बोगस फाइल्स कशा प्रकारे कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये राहणारा माणूस त्याचा ऍड्रेस इथे दाखवण्यात आलेला आहे। एक परिवारातले 4 लोकांना ते अलॉट करण्यात आलेलं आहे। एक परिवारातले 4 एका घरामध्ये राहणारे 4 लोकांना, पतीला वेगळं, पत्नीला वेगळं, म्हणजे जे सगळे आपले नातेवाईक मित्र आहे त्याची एक गँग झालेली आहे, मोठी गँग झालेली आहे। आणि हे गँग हे रमाई घरकुल योजना, रमाई कुणाचं नाव आहे त्यांना हे पण लाज वाटत नाही आहे की जे रमाई आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये त्या समाजाचे मोठे पुढारी कशा प्रकारे गोरगरिबांचा लूट करत आहे आणि त्यांच्या समाजाचे गोरगरीब लोकांच्या हक्काचा जे पैसा आहे ते पैसा आपल्या खिशात कशा टाकत आहे याचे सगळे पुरावे आहे। मी म्हटलं मी तुम्हाला
हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे. तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल, आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं तर मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिका मध्ये कार्यरत आहे. सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकाच्या या अधिकाऱ्याला इतके टक्के द्यायचे आहे, या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे, आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे. तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून हे घ्या की 2.5 लाख, आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहे की एका नेत्यांनी 500 फाइल्स तयार केलेले आहे बोगस. 500 फाइल्स इंटू 250 म्हणजे 2.5 लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होतं. तर असे किती गोरगरीब लोकांच्या हक्काचे पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे, आणि कशा प्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. मी काही त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे. बहुतेक 1-2 दिवसामध्ये ते मला लिखित मध्ये देतील, आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळे पुरावे देणार आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.